प्रेक्षकांना खुशखबर आहे, बाउंड्रीच्या बाहेर कोणी कॅच गेली तरी 101 रुपया, दोन्ही टीमले प्रत्येक षटकाराला 101 रुपया। मच्छिंदर बुधा जुगरे यांच्याकडून 101 रुपया दोन्ही। शांताराम वैतरणा विपक्ष बोरली। पहिला चेंडू मेगा फायनलचा सामना, सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आणि शांतारामच्या बॅट बने पहिलाच 101 रुपयांचा षटकार।
पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मेगा फायनल सामन्याला सुरुवात. षटकातील दुसरा बॉल ऑन साईडला फटका भरपूर ताकदीचा राहिला. क्षेत्ररक्षक आहे एकदा कंप्लीट केले जाईल. दुसरीचा कॉलिंग होतोय. बघता बघता 2 धावा अतिशय वेगाने चांगले रनिंग बिटवीन द विकेट बनावे लागेल कारण महत्वाचा सामना दोन्ही संघाने इथपर्यंत भरपूर चांगली मेहनत करून या श्री गणेशा बोर्ली चषक शेवटचा सामना खेळताना यजमान संघ अर्थात श्री गणेशा बोर्ली त्यांना फाईट करतय. वैतरणा 11 भरपूर चांगला प्रवास करून हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचले गेले. 2 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. षटकातील तिसरा चेंडू पुढे एकदा आता फलंदाज कोलटपाचा बॉल आता मात्र मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडासा चेशिंग दूर आहे. बॉल 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय दणदणीत चौकार. कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या सर्व प्रेक्षक राजांना देखील कॅमेरा फिरवा. तर षटकातील चौथा चेंडू कोलटपाचा बॉल अजून एकदा परफेक्ट टायमिंग प्रॉपर इलेव्हेशन. बॉल चाललाय मैदानाच्या दुप्पट लांब सीमा पार. अजून एक षटकार डीजे. भावेश पवार अगदी 4 चेंडूवरती मात्र प्रति हल्ले चढवले जातात. सध्या फलंदाज शांताराम अगदी पाहायला गेलं अतिशय चांगली फलंदाजी. दरम्यान पुढील बॉल पुढे एकदा शांतारामसाठी. या देखील आता बिस्टाबी फटका. झेलची संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक आहे चेंडू धरणीला दान केलाय. आता मात्र जेल सोडलाय सध्या शांतारामचा. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट सोडली. अगदी पाहायला गेलं तर घरचं ग्राउंड तरी देखील थोडस बिचा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सध्या श्री गणेश बोर्ली संघाकडनं. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा शांताराम. हरिदास टू शांताराम. खुला टप्पा अगदी परफेक्ट बाटा तो मिडल पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स टप्पा का सीमा पार. अजून एकदा तडाखा. हा देखील चौकार. हॅलो पहिल्या षटकाच्या बाजू खेळा धावा झाला 24. अतिशय चांगली फटकेबाजी. दुसरे षटक आता कल्पेशला कमबॅक करावा लागेल. अतिशय चांगला बॉल राहिला. याच मात्र लेग बायच्या स्वरूपात डायरेक्ट हिट थोडी चुकीची. अजून एकदा संधी गमावली गेली. बॅक टू बॅक 2 डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाले होते. 2 संधी गमावल्या गेल्यात. इथून मात्र आता थोडस कमबॅक करावा लागेल. अगदी पाहायला गेला तर महत्वाचा सामना आणि महत्वाच्या मॅच मध्ये भरपूर चुक्या घडल्या गेल्यात सध्या श्री गणेश बोर्ली संघाकडनं. एक कॅच सोडला तर 2 डायरेक्ट रनआउटचे मोबदले. आता पहिला चेंडू आता निर्धावाला गोलंदाज कल्पेश. ट्रॅकिंगवरती पुन्हा एकदा नामदेव. खोला टप्प्यात बाटची हलकीशी काढा. फाईन लेग रिझनला बॉल रवाना झालाय. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. दोन चेंडू 2 धावा खर्च केलात. आता एक चेंडू शिल्लक आहे मिनिटांनी पॉवर प्लेचा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा नामदेव साठी. विकेट सोडली. देखील अतिशय चांगला बॉल आला. अजून एकदा संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट. आता मात्र विकेट. धक्का क्रमांक पहिला. 1 मोर विकेट डाऊन.
वन डाऊनचा फलंदाज. आता महत्वाची विकेट पुन्हा एकदा बाद झाली असेल तर महत्वाच्या मॅच मध्ये नामदेव डगआउटच्या असलेला आता वन डाऊनचा फलंदाज सुरेश. परिणामी अजूनही शांताराम नावाचं वादळ या बोर्ली संघासमोर झुंज देताना संध्याकाळच्या क्षेत्रात रफ अँड टफ सामना. काटेकी टक्कर. बेस्ट वर्सेस बेस्ट मेगा फायनलचा सामना. षटकातील चौथा चेंडू हा प्रकार होता. अतिशय चांगला बॉल राहिलाय आता मात्र सरळ विकेट किपरच्या हातात. चौथा चेंडू देखील भन्नाट वेगाने हाताळला गेला सध्या कल्पेश कडा तडाट चेंडू होतोय. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत कारण मागील षटकात धावा झाला होता 24. इथून मात्र भरपूर चांगलं कमबॅक करण्याचं गरज असेल गोलंदाज कल्पेशला. लवर टपाचा फुल टॉस बॉल आणि आता अजून एकदा संधी निर्माण. अतिशय सुरक्षित रक्षण घडलं गेलंय. एक धाव गाडी कंप्लीट. दुसरीचा कॉलिंग झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट कुठेतरी जरूर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलंय. 4 धावा नक्कीच अडवल्या गेल्यात. षटकातील आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज कल्पेश दुसरं षटक आता तर महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी षटकातील शेवटचा बॉल हा प्रकार होता. आडवा बाटने फटका सजवला फाईन लेग रिझनला आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. मच्छिंद्र बुधा जुगरे यांच्याकडनं तिसरं षटक आता गोलंदाज पिंटू. श्री गणेश बोर्ली संघाकडनं महत्वाचा सामना आहे. कुठेतरी इथून जिंकलं तर आपल्या चषकावर आपल्या स्वतःचं नाव आणि कुठेतरी वैतरणा संघ त्यांना फाईट देते. तिसरं षटक पिंटू. हार्दिक पांड्या फान जर्सी नंबर 33. तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सुरेश. लोबर टपाचा फुल टॉस आणि तो फुल टॉस मात्र वसूल केलाय 2 धावांसाठी. धावसंख्या आता 32 या आकड्यावर. फुल टॉस बॉल होता तो फुल टॉस मात्र सरळ पहिला चेंडू फुलटॉस हाताळलाय. तो फुलटॉस मात्र 2 धावांसाठी कन्वर्ट केला. दरम्यान पुढील बॉल खुल्या डब्याचा कार्पेटच्या साह्याने अलंग कार्पेट फटका सजवला गेलाय. लंगाणला क्षेत्ररक्षक गौरव आहे. एकच धाव आणि 1 धावेच्या मदतीने आता धावा झाला 33. अगदी पाहायला गेलं तर महत्वाचा सामना आपण पाहतो. श्री गणेश बोली चषकातील शेवटचा सामना. अंतिम सामना सरग 9 दिवस आणि आजचा शेवटचा दिवस 10वा. फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसातील फायनलचा सामना. खोल्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चाललाय 2 धावांसाठी. अगदी पाहायला गेलं तर हे षटक देखील थोडस कमबॅक करू शकेल गोलंदाज पिंटू. सकाळचे क्षेत्र झाले. सकाळचे क्षेत्र निघून गेलं. झालं दुपारचं क्षेत्र. दुपारचं क्षेत्र देखील निघून गेलं. येऊन टेपलाय संध्याकाळचे क्षेत्र. संध्याकाळच्या क्षेत्रात हा सामना रंगलाय. रंगलाय रंगतदार देखील होणार. रफ अँड टफ वैतरणा विपक्ष श्री गणेश बोली. शेवटचा सामना अंतिम सामना. जो जिंकेल तो ते त्या मैदानाच्या 4ही बाजूना आणि या चषकावर कुठेतरी आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं नाव कोरेल. येणारी वेळ नक्की सांगेल कोणता संघ जिंकणार, कोणता संघ रनर अप ठरणार. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती शांताराम. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. खोल्या टपाचा अतिशय चांगला बॉल तळाय. बॉल मात्र स्टंटचा वेध घेतोय. यू मिसाईल डेफिनेटली हिट हे मात्र करून दाखवलंय सध्या गोलंदाज पिंटून. महत्वाची विकेट आता बाद झाली. सलामीची जोडी शांताराम आणि नामदेव. डगआउटच्या अस्त्राला सुरुवात भरपूर चांगली राहिली होती रनांची. परिणामी आता शेवट थोडासा खराब होत चाललाय सध्या वैतरणा संघाच्या खात्यात.
षटकातील पुढील बॉल आता न्यू बॅटर संतोष इतर निलवंत संघाकडनं. यात देखील फटका फसलाय. चेसिंग थोडासा दूर आहे. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर धावतोय. चेसिंग थोडासा दूर होता. पुढे एकदा संधी निर्माण झाली. चेंडूपैकी थोडीशी खराब राहिली. तिसरीचा कॉलिंग झालाय आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. तिसरे षटक संपुष्टात. सॉरी, एक चेंडू शिल्लक. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 38 आकडेवार. 2.5च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. षटकातील आता शेवटचा चेंडू गोलंदाज पिंटू. स्ट्रायकेंडरती सुरेश. हा प्रकार होता. पुढे एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि आता मोमेंट चुकीचं. पुन्हा एकदा दुसरीचा कॉलिंग झालाय. त्यावेळेस देखील एक धाव कंप्लीट आणि यात एक धावेच्या मदतीने 3 षटकांचा बाजी खेळ संपुष्टात आणि 3 षटकांच्या बाजी खेळात धावा झाल्या आता 39 ने विकेट गेला 2. अगदी पाहायला गेलं तर आमच्या आयोजकाच्या वतीनं सामन्याला तर ट्रॉफ्या आहेतच आहेत. परिणामी अधिक काही बक्षिसं देखील ठेवले गेलेत. मॅन ऑफ द मॅच सिरीज, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यात देखील फटका भरपूर चांगला आहे. देखील आता एक धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या आता 40. चौथं षटक आता षटकारांसाठी अजूनही सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारात 101 रुपयांचा. आज देखील ऑन साईडला फटका भरपूर ताकदीचा राहिला. क्षेत्ररक्षक थोडस खराब राहिलं. 2 वर्षीय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार नाही. बॉल चाललाय दणदणकारी सीमा पार. मेगा फायनलचा सामना आणि या सामन्यातील अजून एकदा चौकार. पहिल्या चेंडूवरती एक धाव आले आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. सध्या फलंदाज संतोष व इतर निलवंत संघाकडे ही जोडी. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज संतोष. आता मात्र अतिशय चांगला बॉल आत्ताला गेला. अगदी फलंदाज संतोषच्या अगदी कानाला सुगंध देऊन जातोय बॉल सरळ. विकेट किपरचा आता तिसरा चेंडू आता निर्धाव हाताळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अगदी पाहायला गेलं तर भरपूर चांगला पाठलाग केला जातोय धावांचा. लवट टप्प्याचा अजून एकदा बिस्टामिंग. आता अजून एकदा डॉट चेंज होतोय. कल्पेश गोलंदाज पुन्हा एकदा सामन्यात आपल्या संघाला, आपल्या संघाचे खाळीज पुन्हा एकदा जीवित करून देतोय. आपल्या संघाच्या कर्णधाराचे आत्मविश्वास पुन्हा एकदा जागवतोय. षटकातील 2 चेंडू पुढील फुलटॉस बॉल आणि तो फुलटॉस सरळ डिक्लेअर 2 धावा. दोन धावा. शेवटचा चेंडू आता शिल्लक. धावसंख्या 46. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. स्टाकेंडवरती पुढे एकदा संतोष इतर इलेव्हन संघाकडनं. हा प्रकार आता मात्र मिस टायमिंग फटका. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव आणि 4 षटकांच्या बाजू खेळात धावा झाल्यात आता 47. म्हणजेच कमबॅक पुन्हा एकदा केलाय सध्या श्री गणेश बोली संघाने. अजून एकदा वर्षाव केला गेलाय कारण पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 24. दुसरं षटक आता कल्पेशनं तिथून देखील कमबॅक केलं आणि चौथं षटक तिसरं षटक आता पिंटूला आणि चौथं षटक आता पुन्हा एकदा कल्पेशनं. आता शेवटचे 6 चेंडू. अगदी पाहायला गेलं तर श्री गणेश बोर्ली चषक यजमान संघ कुठेतरी त्यांच्या प्रेक्षक राज्य भरपूरच असतील. या मैदानाच्या 4 बाजूने फक्त आणि फक्त श्री गणेश बोर्लीच्या या संघाला त्यांना फाईट करते. फरीदाबा वैतरणा 11 संघ जिंकेल तर थेट श्री गणेश बोर्ली चषकाचा मानकरी. शेवटचे 6 चेंडू आता गोलंदाज सोमनाथ
स्टाकेंडवरती संतोष. धाबा झाल्या 47. सुवर्ण संधी अजूनही चालू आहे जरोरा. षटकार मारला तर 101 रुपये. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज सोमनाथ. स्टाकेंडवरती फलंदाज. या देखील फटका भरपूर ताकदीचा राहिला. पुन्हा एकदा संधी निर्माण आणि आता सुरेश आपले विकेट सेक्रिफाईस करतोय. या षटकाला सुरुवात होते विकेट. गोलंदाज सोमनाथ. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक. धावसंख्या आता स्थिर फक्त आणि फक्त 47. संध्याकाळच्या क्षेत्रात सामना अतिशय चांगला रंगतदार रंगलाय. कारण मेगा फायनलचा दिवस आहे. या दोन्ही संघाने भरपूर चांगली मेहनत करून कुठेतरी आतापर्यंत मात्र पराभव झालेले दोन्ही संघ नाहीत. म्हणजे आता शेवटचा सामना एक संघ पराभूत होणार तर दुसरा संघ विनर. परिणामी ते आता येणारी वेळ नक्कीच सांगेल. न्यू बॅटर आता चंद्रकांत. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सोमनाथ श्री गणेश बोर्ली संघाकडनं शेवटचे षटक हाताळतोय. या मैदानाच्या बाहेर भरपूर चांगले आमच्या प्रेक्षक राजाची देखील तुटुंब गर्दी आपण पाहतो. मेगा फायनलचा दिवस पार पाडताना षटकातील दुसऱ्या चेंडू पुढे एकदा संतोष शाडी खोल टप्प्याचा बॉल आणि डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय मैदानाच्या दुप्पट लांब. इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. हा देखील चंद्रकांतच्या बॅटमधनं संतोषच्या बॅटमधनं षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आता षटकार आलाय गोलंदाज सोमनाथ. षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुढे बॉल पुढे एकदा फुलटॉस बॉल होता. यार्ड्स देखील विकेट किपर देखील थोडीशी चुकी करतोय. डायरेक्ट हिट लेग बायच्या स्वरूपात एक चौथी धाव आणि या एक धावेच्या मदतीने धावा आता झाल्यात. षटकातील 3 चेंडू अजून एकदा अतिशय चांगला बॉल अत्तळ अगदी बाड आणि बाडच्या अगदी मध्ये मध्ये अत्तळ आहे. पंचांकडे लढातील एक धाव कंप्लीट केली जाईल. षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या डावातील शेवटचं षटक अत्तळ. पहिली इनिंग प्रथमतः फलंदाजी करते वैतरणा 11 संघ. त्यांना फाईट करते यजमान संघ श्री गणेश बोर्ली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्टाकेटवरती संतोष. खोलटबाचा बॉल पुन्हा एकदा बिस्टामिंग फटका. उंची जास्त अंतर कमी. क्षेत्ररक्षकात तलक क्रमांक पुरा एकदा लागतोय. चौथा. धावसंख्या मात्र 55. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आता शिल्लक. सध्या गोलंदाज सोमनाथ. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गंगाराम. धावसंख्या मात्र स्थिर 55 आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. खुलाटबाजा बॉल हवत असा टायमिंग झेड अलंग द कार्पेटच्या साह्याने फटका सजवला गेला. एकदा वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा कॉलिंग झाला. चेंडूपैकी स्टार्टिंगवरती झाली. चेंडूपैकी देखील थोडीशी खराब राहिल्या. तिसरीचा कॉलिंग झाल्याने बघता बघता 2च्या मोबदल्यात 1 गडी बाद. आणि आता 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या मोबदल्यात आता धावा झाल्या 57-58 धावांचा पाठलाग करावा लागेल. जर श्री गणेश बोर्ली चषकात श्री गणेश बोर्ली क्रिकेट संघाला जर विजय व्हायचा असेल तर.
इगतपुरी तालुका आदिवासी भट ठाकूर अध्यक्ष सदबाडी अध्यर्या लाला सुंगाळ राईट मोर द विकेट गोलंदाजी समार केले नामदेव टाकीवरती फलंदाज हरी पहिला शेंडू लबटपाचा हाताळलाय गतीने पहिला शेंडूला मात्र बीट केलं सध्या फलंदाज हरीला या षटकाला सुरुवात डॉट चेंडूने झाली बोरली संघाची मात्र षटकाराने झाले होते आता पुईताना संघाची डॉट चेंडूने होत आहे दरम्यान पुढील बॉल बॅटची कडा बॉल मात्र चाललाय पण ग्रीजनला 2 धावा महत्वाचा विकेट आणि हरी इज गॉन बॅक टू द डग आउट रतबंडामला फलंदाज दाखल झालाय बुर्ली गावातील सुपुत्र एक वंडर बॉय करण खडके स्टाकेंड वरती वन डाऊनचा फलंदाज आता या जोडीला मात्र टिकून राहणं गरजेचं असेल षटकातील चौथा चेंडू करण साडी लवटपाचा बॉल मिस टायमिंग फटका चेसिंग दूर आहे मोमेंट चुकीचं राहिलाय दुसरीचा कॉलिंग झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट अगदी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती करणची देखील संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज नामदेवना परिणामी कुठेतरी मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लाईनला थोडासा आणि त्या गॅप सिलेक्शन मध्ये बॉल रवाना झाला षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आता गोलंदाज नामदेव स्ट्रायकेंडरती करण खडके त्याच्या सुप्तीला लाला सुंगाल संघाचा कर्णधार षटकातील पुढील चेंडू या देखील ऑन साइडला फटका फसलाय आता धक्का क्रमांक 2 लागतोय आता मात्र बोरल्या हॅलो आता मात्र सुवर्ण संघ असेल फलंदाजीसाठी प्रति चौकाराला 101 मच्छिंद्र बुधा जुगरे यांच्याकडनं प्रति चौकाराला आता 101 रुपये दिले जातील परिणामी थोडा अडचणी सापडला गेला तर स्वतःच्या मैदानावर श्री गणेश बोरली संघ महत्वाच्या विकेट गेल्यात करण बाद झाला हरी बाद झाला न्यू बॅटर आता कल्पेश षटकातील पुढील बॉल लेवटपाचा मिस टायमिंग फटका अजून एकदा संधी निर्माण झाली आता धक्का क्रमांक 3 वन मोर विकेट डाऊन डीजे
आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज चंद्रकांत. आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील शिरसाव खर्चाला. आता कुठेतरी कोणत्या तरी षटकावर काउंटर अटॅक सडवावा लागेल. फलंदाज आता नवीन दाखल झालाय सागर, कारण प्रेक्षक राजांचं देखील आता मन थोडस दुखावलं गेलं सध्या बोर्ली संघाकडनं. दुसरं षटक चंद्रकांत. स्ट्रायकिंगवरती आता लाला सुंगाळ. फुलटॉस बॉल होता कुठेतरी कार्पेटच्या साह्याने फटका सजवला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावा झाल्या आता 5. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. मेंटेन पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. अगदी पाहायला गेलं तर 7 चेंडूवरती फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. आता बॅटर दाखल झालाय सागर. सागरला आता कुठेतरी धावा मिळवाव्या लागतील, कारण या स्थितीत आता बॉडी पासून दूर ठेवला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अवंतर धाब्याने धावा आता 6. भन्नाट वेग होता, भरपूर वेग जरूर होता, परिणामी लेंथ लाईन थोडीशी चुकीची ठरली गेली सध्या गोलंदाज चंद्रकांत कडनं. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा चंद्रकांत. खुला डबाचा बॉल, टायमिंग फटका. अजून एकदा संधी निर्माण झाली. चेंडू मात्र धरणीला दान केला. आता अजून एकदा संधी निर्माण. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि प्रति चौकाराला 101 रुपये अजूनही मात्र लागू असतील सध्या श्री गणेश बोर्ली या संघाला. जेलची संधी होती, जेलची संधी पुरा आता थोडस फंबलिंग आपण पाहतो सध्या वैतरणा 11 संघाकडा. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पुढील बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती सागर. फुल टॉस बॉल हवा तसा टायमिंग सुरू नाही. क्षेत्ररक्षक मिटॉनला आहे जरूर. एक धाव कंप्लीट केली जाईल. मिळणार एक सिंगल. चला सर्कल मर्यादा आता संपुष्टात आली. वैतरणा 11 संघ क्षेत्ररक्षक लावून घ्या आता. आता बोर्ली संघासाठी अजून एकदा सुवर्ण संधी. एटीएम ऑन. चौकाराला 101 आणि षटकाराला 202. 201. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जोपर्यंत लाल आहे तोपर्यंत मात्र बोलबाला होऊ शकेल. यास देखील पुढे मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. डॉट बॉल. शेवटचे 2 आता चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज चंद्रकांत. स्ट्रायकिंगवरती फलंदाज लाला. या देखील ऑन साईडला फटका ताकदीचा खेचून काढला. क्षेत्ररक्षक देखील शेअर लेगला उपस्थित आहे. फक्त मिळणार एक सिंगल. कुठेतरी जिंकायचं असेल तर आता चौकार षटकारांची बोली भाषा मात्र बोलावी लागेल श्री गणेश बोर्ली संघाला. अगदी पाहायला गेलं तर 58 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजेच थोडीशी चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक आता गोलंदाज चंद्रकांत. स्ट्रायकिंगवरती सागर. खुल्या डब्याचा बॉल. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन. बॉल सीमा पार. हा देखील षटकार. आणि आता सागरला 201 रुपये लागू.
आता मात्र कर्णधार बाद झालाय सध्या. तिसरं षटक आता तो गोलंदाज नामदेव वैतरणा 11 संघाकडनं. आता 17 चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडू धावा बनवायच्या आहेत. आता 42 प्रति बॉल दाटवलं तर समीकरण अवघड होऊ शकेल सध्या श्री गणेश बोरली संघाला. अगदी पाहायला गेलं तर घरचं मैदान जरूर आहे, परिणामी त्या मैदानावर चर्चा फक्त आणि फक्त वैतरणा 11 संघाची होताना आपण पाहतोय. षटकातील दुसरा चेंडू स्ट्रायकिंगवरती फलंदाज सोमनाथ. लोवर टप्प्याचा नियंत्रण भरपूर ताकदीच. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलेव्हेशन, डाऊन दी ग्राउंड. मैदानाचा रूप पडला. आणि 201 रुपये मात्र लागू झाले सध्या. अजूनही मात्र सुवर्ण संधी आहेच. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा या गेला. त्या मात्र डॉट चेंडू येतोय. फलंदाज सोमनाथ थोडासा नाखुश असेल, कारण डॉट चेंडू आले तर समीकरण वारंवार वाढत जाईल. कुठेतरी डबल सिंगल, कुठेतरी मोठा फटका. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुढील बॉल पुन्हा एकदा आडवा बाटने फटका. क्लासिकल शोधला गॅप, लावला मॅप. चेंडू 1 बाउन्स टप्पा सीमा पार चौकार. षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. सॉरी दन. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सोमनाथ पुन्हा एकदा या सामन्यात वर्षाव करतोय. यावेळेस आता गतीचा भरपूर वापर, परिणामी लेंथ लाईन खराब. सध्या गोलंदाज नामदेवकडनं अगदी पाहायला गेलं तर समोर भरपूर चांगली फलंदाजी करतोय सोमनाथ. पुढे या सामन्यामध्ये शिरशाव करण्याचा प्रयत्न करतोय, कारण विकेट भरपूर सोडल्यात. पुढील बॉल पुढे एकदा सोमनाथ. याच देखील अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. आता मात्र डॉट चेंडू होतोय. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अगदी पाहायला गेलं तर धावा झाल्या तर टोटल 27. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सोमनाथ. या देखील कुठेतरी बॉडीपासून थोडासा दूर ठेवला गेला. बॅट जलकीशी कडा पाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललाय. फक्त आणि फक्त मिळणार सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्यात 28. अजूनही मात्र या सामन्याचं समीकरण दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकेल, कारण क्रिकेटचा खेळ कधी कोणाची बाजू घेईल हे देखील कोणाला कळणार नाही. अगदी शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत 30. 15च्या सरासरीने आता सोमनाथ आणि सागर. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी वैतरणा 11 संघाकडनं शांताराम. फलंदाजी भरपूर चांगली केली होती. आता गोलंदाजी. पुन्हा एकदा चौथं षटक महत्वाचं षटक असेल. या षटकात शिरसाव केला तर बोरली संघ अजून एकदा कमबॅक करू शकेल. चौथं षटक. गोलंदाज शांताराम. राईट मोर द विकेट ने गोलंदाजीचा मारा करेल. समोर फलंदाज सोमनाथ. पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात करतो. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाच्या मनात मात्र थोडासा दबाव, स्पेशल दडपण थोडासा निर्माण असेलच, कारण महत्वाचा सामना आहे जरूर. आणि महत्वाच्या सामन्यात चुक्या केला तर त्या चुक्या भरपूर चांगल्या महागात पडल्या जातात. षटकातील पुढील बॉल खुलट बॅटची खडा, आणि सोमनाथ देखील आता बाद झालाय.
आणि आता प्रत्येक षटकारात 501 बोर्ली संघाला अजून एकदा सुवर्ण संधी. प्रति षटकारात 501. मच्छिंद्र बुधा झुगरे यांच्याकडनं रोख रक्कम 501 प्रति षटकारात. न्यू बॅटर आता गौरव. प्रति षटकाराला आता 501. षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज गौरव आणि आज देखील दुसरा चेंडू देखील पंचांचा इशारा. अवंतर अजून एकदा खराब चेंडू हाताळला जातो. सध्या गोलंदाज शांताराम कुठेतरी पहिला चेंडू अवंतर, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू देखील अवंतर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गौरवसाठी. फुल टॉस बॉल आणि तो फुल टॉस वसूल केलाय. सीमा पार. 501 षटकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गौरवसाठी. यास देखील खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा अवंतर. आता कुठेतरी शांताराम हा गोलंदाज दबाव दडपण प्रेशर थोडासा निर्माण झालाय, कारण महत्वाचा सामना आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आधी चौकाराला 201 आणि षटकाराला 501. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सॉरी 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू झाले, 4 चेंडू अजूनही शिल्लक. पुढील बॉल पुन्हा एकदा फलंदाज गौरवसाठी. खोला टपाचा बॉल मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षकात तडक क्रमांक. गौरव इज गॉन बॅक टू द डग आउट. सहा गडी बाद झालेत. अजूनही 4 शिल्लक आहेतच. सध्या 9 चेंडू 21 धावा. अजूनही समीकरण थोडस सोपं आहे, परिणामी विकेट सोडल्या गेल्यात. 9 चेंडू 21 धावांची गरज. न्यू बॅटर आता पिंटू. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा शांताराम. स्ट्रायकिंगवरती पिंटू. यास देखील अतिशय चांगला बॉल राहिलाय. आता मात्र डॉट चेंडू येतोय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत मेगा फायनलच्या सामन्यातील आणि 8 चेंडूवरती धावा बनवायच्या श्री गणेश बोरली या संघाला. 21 व इतर राखी बोरली. षटकातील 5वा चेंडू यास देखील सोडून दिलाय. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अवंतर. आता 8 चेंडू 20 धावा. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे 8 चेंडू आता सांगून जातील या मैदानावर कोणत्या संघाचं आणि कोणत्या गावाचं नाव कोरलं जाईल. शेवटचे 8 चेंडू 20 धावांची गरज. षटकातील पुढील बॉल पुढे एकदा फलंदाज पिंटू. या देखील ऑन साईडला फटका भरपूर ताकदीचा खेचून काढला. क्षेत्ररक्षका एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉलिंग होणार नाही, मिळणार फक्त एक सिंगल. दुसरीचा कॉलिंग एकच धाव. अगदी पाहायला गेलं आता शेवटचे 7 चेंडू आणि धावा बनवायच्या 19. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगवरती सागर. यास देखील फुलटॉस बॉल होता पण त्याचं टायमिंग जुळलं नाही. एकच धाव. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावा बनवायच्या आहेत 18. 6 चेंडू 18 धावांची गरज. रफ पालटप सामना. पैसा वसूल मॅच.
शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज. रफ पॉइंट टॉप. मेगा फायनल असावा तर कसा, मेगा फायनल असावा तर असा. बोरली विपक्ष वैतरणा 11. शेवटचे 6 चेंडू 3 षटकार. चला वैतरणा संघ थोडा स्पीड अप. चला वैतरणा संघ. सहा चेंडू 18 धावांची गरज. सागर आणि गोलंदाज सुरेश. 3 षटकार. जर 3 षटकार मारले तर दरम्यान पहिला चेंडू गोलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल. प्रॉपर टाइमिंग. न थकाऊ मैना मैंने हिम्मत हारी, हौसले है मेरे बुलंद इसलिए सफर है मेरा जारी. अतिशय चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार. डीजे पाच चेंडू 12 धावांची गरज. या षटकाराने अजून एकदा या मेगा फायनल मध्ये ट्विस्ट आलाय. शेवटचे 5 चेंडू 2 षटकार. पहिला आलाय षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा फलंदाज सागरसाठी. हा प्रकार फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आता मात्र महत्वाची विकेट बाद. दुःखा क्रमांक आता 7वा लागला. न्यू बॅटर आता ज्ञानेश्वर. शेवटचे 4 चेंडू 12 धावांची गरज. अजून एकदा ट्विस्ट. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पुढे बॉल पुन्हा एकदा ज्ञानेश्वर साठी. खोल्या टप्प्याचा बॉल हवं तसं टायमिंग जुळला एकदा कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉलिंग होईल का. एक सिंगल. अजून एकदा आता शेवटचे 3 चेंडू 11 धावा. म्हणजे आता प्रति बॉल वरती काउंटर अटॅक. तीन चेंडू 11 धावांची गरज. फुल टॉस बॉल होता व तसा टायमिंग एकदा वेगाने कंप्लीट केले जाईल. चेंडू फेकी अतिशय चांगले राहिल्या. दुसरीचा कॉलिंग आणि ज्ञानेश्वर बाद. धक्का क्रमांक 8वा. शेवटचे 2 चेंडू 8. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. सॉरी 10. 2 चेंडू 10 धावांची गरज. एक चौकार एक षटकार.
पुढील बॉल सुरेश कोलाटप्पाचा अतिशय चांगला बॉल आणि आता या सामन्याचं रंगरूप वैतरणा 11 संघाच्या खात्यात विजयाच्या शिखरापर्यंत आणि श्री गणेश बोरली चषकावर या मैदानावर नाव कोरण्यासाठी फक्त एक चेंडू हाताळावा लागेल. यावेळेस वैतरणा 11 संघ चॅम्पियन ठरला जातोय. बट हार्ड लक यजमान संघ श्री गणेश बोरली संघ.